वेलकम टू आरंभ ब्लॉग्स। मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती तुमच्या लाईफमध्ये खूप छोटीशी गोष्ट आहे, पण मे बी खूप मोठा इफेक्ट करणार आहे ती गोष्ट। तर नक्की ऐका शेवटपर्यंत। मला एक गोष्ट सांगा, जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 86,400 रुपये आहेत, त्यातनं 10 रुपये कोणीतरी चोरले, फक्त 10 रुपये, तर तुम्ही त्या चोराच्या मागे लागताल का हो? की कोणी माझे चोरले आहे 10 रुपये, मला त्याला शोधलाच पाहिजे। म्हणजे जे 86,390 रुपये बँकेत राहिलेले आहेत ते सोडून द्यायचे आणि फक्त ते 10 रुपयाच्या मागे तुम्ही पळताल का कधी? तर मला नाही वाटत तुम्ही पळताल, म्हणजे पक्काच नाही पळणार तुम्ही। म्हणता जाऊ दे ना, 10 रुपये तर गेले आहेत, सोडून द्या, पुढे जर ते बँकेत ठेवले तर अजून वाढतील, असा विचार तुम्ही करता। आता हेच उदाहरण सेम रोज आपल्याला जीवनामध्ये रोजचे 86,400 सेकंद मिळतात। तर आपण काय करतो, आपल्या लाईफमध्ये कोणीतरी निगेटिव्ह पर्सन येतं आणि आपल्याला काहीतरी निगेटिव्ह बोलून जातं किंवा वाईट साईड काहीतरी बोलून जातं, काहीतरी करून जातं आपल्या लाईफमध्ये। छोटीशा गोष्टीबद्दल मी सांगत आहे। तर आपण त्याच गोष्टीला धरून वर्ष त्या गोष्टीला धरून बसतो आणि कुठंच राहतो। त्या माणसाला काही फरक नाही पडत, तो येऊन आपल्याला हालून गेलेला पण असतो, त्याच्यानंतर तो आनंदात त्याची लाईफ जगत असतो। पण आपण त्या दिवशी तो मला असा बोलला होता असं विचार करत बसतो आणि आपली लाईफ पूर्ण जे काही पूर्ण दिवसाचे सेकंद आहे 86,000 राहिलेले 390 सेकंद, तर ते आपण बर्बाद करून टाकतो। पूर्ण दिवस तर करतो, पूर्ण वर्ष देखील बर्बाद करून टाकतो, फक्त त्या एका निगेटिव्ह माणसासाठी। तर गरजेचं आहे की त्या 10 सेकंदासाठी त्या निगेटिव्ह माणसाला एवढं वेटेज देणं। बघा तुम्हाला पटतंय का? तर मला नाही वाटत, कारण तो माणूस जो इतका निगेटिव्ह आहे आपल्यासाठी, तो नको असणारा माणूस आहे, त्याच्यासाठी आपण एक वर्ष का वाया घालवायचं ना? त्यापेक्षा त्याला इग्नोर करा, त्याला सोडून द्या, पुन्हा त्याला तुमच्या लाईफमध्ये येऊन देऊ नका हवं तर। आणि जर आला तरी त्याला इग्नोर करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा, तो आपोआप सुधारतो। तुमचे एवढे जे सेकंड राहिलेले आहे ना 86,390, ते त्या 10 सेकंदासाठी त्या निगेटिव्ह माणसासाठी खराब नका करू। तुम्ही खुश राहा, त्याने खराब केलेला ठीक आहे, कधी ना कधी त्याच्यापेक्षा जास्त सेकंद खराब होतील त्यांच्या लाईफमध्ये। आणि अशी माणसं जी आहे ना निगेटिव्ह, ती कधी हॅपी नाही राहत। तुम्ही कधीही बघा, ते ट्रायच करत असतात, मी कुणाचं वाईट करू, मी कुणाला दुःखी करू, कोण सुखी आहे, मी कसं त्याच्या आनंदावर विरजण टाकू, हेच ते पाहत असतात। आणि याच्यातच त्यांचा दिवस जातो। ते काय क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करतात, स्वतःचे गोल साध्य करण्यासाठी काय करतात, असं काही ते करत नसतात। तर आपण आपले गोल लक्षात ठेवायचे, ते साध्य करायच्या मागे लागायचं नाही की या निगेटिव्ह माणसांच्या मागे पळत राहायचं। या निगेटिव्ह माणसांना सोडून द्यायचं, फुल सोडून द्यायचं, लक्ष द्यायचं नाही, त्यांचं कधी आवजाव करायचं नाही, त्यांना कधी लाईफमध्ये पुन्हा येऊन द्यायचं नाही। तुमची लाईफ सुरळीत चालू राहते, तुमचे गोल्स अचीव होतात आणि तुम्ही खूप पुढे होत राहता। ते काय जे जलस होत राहतात, त्यांना त्यांचं जे निगेटिव्ह काम केलं ना त्याचं फळ भेटतं, कारण पुन्हा त्यांना तुमच्या लाईफमध्ये एंट्री मिळत नाही। किती जरी इच्छा असली ना, तर पुन्हा ती लेवल आणि ती जी मान सन्मान जो त्यांना आधी होता, तो पुन्हा कधीच मिळत नाही। त्यामुळे त्यांचा विचार नाही करायचा, आपले काही स्वप्न आहेत ते पूर्ण करायच्या मागे लागायचं। तर हे नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचा विचार करा, स्वतःच्या हॅपीनेसचा विचार करा, स्वतः कसे पुढे जातात याचा विचार करा। निगेटिव्ह लोकांचा विचार करत बसू नका, त्याने काही साध्य होणार नाहीये। ते त्यांच्या लाईफमध्ये खुश राहणार आहेत, तुम्हीच विनाकारण त्यांना भाव देत बसता की तो मला असं बोलला, तो मला तसं बोलला। काही गरज नाहीये त्यांचा विचार करण्याची, ते तुमचा विचार करत पण नाही, ते तुमचं वाईट करतात आणि निघून जातात। ते दुसऱ्याचे वाईट कसं करायचं त्याचा विचार करतात ते पुढे, आपण नाही। आपण आपलं कसं चांगलं करता येईल, आपण कसं पुढे जाता येईल याचा विचार करायचा। तर करणार नाही यापुढे, फक्त स्वतःचा विचार। कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्की सांगा, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।